मंडळी नमस्कार. दाखवणार चमत्कार. जुन्नर तालुक्यातील ग्रामीण संस्कृती, पर्यटक आणि खाद्यप्रेमींची पंढरी पाहायला गाडीचा भरधाव वेग धारण करत कासवाच्या गतीने आम्ही पोहोचलो बाजिंद बेदगावचा तोतरबेट पिंपळवंडी जुन्नर. आम्ही महाकाय पूर्णकुटीच्या आत शिरतात छोट्या बंधूंनी बालभारतीचं पुस्तक शोधण्यासाठी सूक्ष्म ग्रंथालय पिंजून काढलं. तेवढ्यात मी कोरड्या कडाक वाळल्यात असं म्हणत तुला डाब्यावर न्यायला बिस्किट घ्यायचं का असं बंधूंना विचारलं. अत्यंत आधुनिक जगातील ही पारंपरिक भांडी पाहून मोह न आवरल्यामुळे मी पुरातत्व खात्याचा आदेश दुडकावून वरोट्यावर पाटा घासू लागलो. फिश टँक मधला मासा कापायला घेतलेला हत्यार छोट्या बंधूंकडून जप्त केल्यावर नाराज झालेले छोटे बंधूंनी मोठ्या बंधूंना घेऊन जाळीदार शस्त्राने छोट्या कोंबड्याच्या पिल्लाला मारू लागले. या खेळात छोटे बंधू हारल्यामुळे नाराज होऊन झोक्यावर बसले. तेवढ्यात मी मोठ्या बंधूंसोबत पंजा लावला, मात्र त्यातही मला त्यांनी चितपट केलं. मग काय, मी 2 डबे हाणून पंजा लावून मोठ्या बंधूंना चितपट केलं. एवढ्या तिकडे छोटे बंधू तुझ्यासारखा तात्या विंचुम्या मारलाय असं बावल्याला सांगत होते. मला पण भाकरी तापायची असं म्हणता चूल पेटव मी आलोच असं सेनापती म्हणाले. मग काय, मी चुलीत लाकडं घालताच प्रचंड महाकाय दुरात मी माघार घेतली. मग काय, तेवढ्या चला चला जेवण तयार रे असं म्हणत गांधी टोपी घालून मालक थाळी घेऊन आले. तेवढ्यात मोठे बंधू पापड चटणीत मग्न असताना छोट्या बंधूंनी कोथिंबीर वड्यांच्या चटणीवर डाव आणला. तेवढ्यात मी आमरस थाळी आल्यावर तिच्यावर तुटून पडलो. तुझी आमरस थाळी आली, आमची कोंबडी कुठे असं मोठे बंधू विचारतात. मालक मुरगरान थाळी घेऊन हजर झाले. थाळीतल्या झोपलेल्या कोंबडीवर दोन्ही बंधूंनी डाव हाणला आणि चविष्ट जेवण जेवल्यानंतर पापण्या जागायला लागल्यामुळे आम्ही सर्व सुविधांनी युक्त असलेल्या पर्णकुटीत झोपी गेलो. मग तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे ग्रामीण संस्कृतीचा आणि गावरान जेवणाचा एकमेव पर्याय बाजिंद बेदगावचा.